नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण करणार आहे गायत्री होम गर्भसंस्कारसाठी। तर म्हणून मी पिवळ्या कलरची साडी वेअर केलेली आहे। कशी दिसत आहे? आम्ही निघालो आहे माझ्या मोठ्या सासूकडे गर्भसंस्कार पूजा करण्यासाठी। रस्त्याने जाताना काही सामान घ्यायचं होतं, फुलं पानं वगैरे आणि हवनपुडा, नारळ घ्यायचं होतं, नारळाचा डौल घ्यायचं होतं पूर्ण। तर ते घेतलं आहे आणि परत निघालो आहे रस्त्याने जाताना। त्यांच्या घरी गेल्यानंतर बघा सासूबाईंनी सर्व तयारी करून घेतली आहे। खूप हेल्पिंग आहेत त्या सासूबाई, खूप चांगल्या आहेत, स्वभाव पण खूप छान आहे त्यांचा। आणि त्या काकू आल्या होत्या पूजा करायला, त्यांनी सर्व पूजा मांडून घेतली आहे। एवढी सुंदर पूजा मांडली होती त्यांनी आणि खूप प्रसन्न वाटत होतं पूजा पाहिल्यानंतर। बघा तुम्ही पाहू शकता, खूप छान पूजा मांडली आहे आणि पूजा पण 2 तास चालली आहे कंटिन्यू। पूजा झाल्यानंतर सर्व देवांना आवाहन वगैरे केल्यानंतर अभिषेक गणपतीचा केल्यानंतर हवन चितवायचा होता। तर बघा हवनची तयारी सुरू आहे। नाव घेतात तसं एक बाजून असे थोड्या थोड्या अक्षर इकडे घे पूर्व हां ही आहे ना तुमची नाही ही अंदर हात ठेवा अच्छा ठेवा इकडे येऊ द्या हां आणि तुम्ही दोन्ही हातांनी बाळाला आशीर्वाद द्या। आशीर्वाद सर्वात महत्वाचा। ओम यत्ते सुषिमे हृदयितमन्ता प्रजापतो मन्नेहं मात्वदितांसमा पौत्रकन्या। ओम यत्ते सुषिमे हृदयितमन्ता प्रजापतो मन्नेहं मात्वदितांसमा पौत्रकन्या। ओम यत्ते सुषिमे हृदयितमन्ता प्रजापतो मन्नेहं मात्वदितांसम माहं पौत्रकन्याम। हात काढून घ्या, फुलं ठेवून दे एका बाजूला, ताटात नको ठेवू। हां उभे राहा, कापूराचं काष्टपात्र घ्या हां तू माझीच घे, हळूच उभी राहा। हां तुम्ही उभे राहा, बसा, ठीक आहे ना? बसू शकते ना? नाही तर मग खुर्चीवर बस। चला माची तिच्या जवळ 3 बोटात धरा, ते चौकोन आहे तिथे धरा, 3 बोट असे 3 बोट ते मागे धरा, चौकोन आहे ना चौकोन आहे प्रमिलित करून दे। माचीच खाली ठेव, हाताला हात लाव, जे मंत्र होईल त्याबरोबर टाकायचं। अग्निस्थापनम ओम भूर्भुवस्वदेवरेवा भूमना पृथे वरुणात शाते पृथ्वी देव यजने पृष्ठे अग्नि मन्नादायादरे अग्निदूतं पुरोधरे तत ओम अग्ने नमो नमः आवाहयामि स्थापयामि ध्यायामि ततो नमस्कारं करोमि। बसा खाली। कुंडाच्या 3 पायऱ्या फुलांनी पाणी शिंपडा, ब्रह्मा विष्णू महेश या 3 पायऱ्या फुलांनी पाणी शिंपडा। जलं समर्पयामि, गंध लावा, गंधं समर्पयामि, अक्षरां समर्पयामि। मधल्या देवाला फुल वाहून द्या, पुष्पाणे छोटे फुल वाहून द्या, पडणार नाही कुंडात। ततो नमस्कारं करोमि, हात जोडा। ओम भूर्भुवस्वदेवरेवा भूमना पृथे वरुणात शास्ते पृथ्वी देवयजने पृष्ठे अग्नि मन्नादायादरे अग्निदूतं पुरोधरे हव्यवामुपवे देवा आसादयादिह। ओम अग्ने नमो नमः आवाहयामि स्थापयामि ध्यायामि ततो नमस्कारं करोमि। गायत्री स्तवनं शुभ ज्योति ते पुंजनादि अनुप ब्रह्मांड व्यापी आलोक करता दारि स्वाहा वाहून द्या हातातला। बोलिए यज्ञ भगवान की जय। सुपाची वाटी जवळ द्या, तिथे घेतलं असेल 4 त्यांना अगरबत्ती द्या। मागचं काढून द्या, हो इथे टाकून द्या, मागचं काढून। हो 3 डाव्या हातात द्या, 1 उजव्या हातात द्या। उजव्या हातातली मध्यभागी, 3 डाव्या हातात, उजव्या मध्यभागी द्या, उजव्या हातातली 3 मध्यभागी। हां 3 मध्यभागी, उजव्याचा मध्यभागी ना, हां दोन्ही डोकं तुपात बुडवा, मागचं बाजू दोन्ही बाजू इकडनं ठेवा। अग्नी प्रज्वलित झाल्यावर अग्नीचा सन्मान म्हणून आपण या 4 संगीता टाकतो। धर्म अर्थ काम मोक्ष। प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये 4 पुरुषार्थ साधायचे असतात। त्याप्रमाणे पहिली आपण साधनेसाठी टाकणार आहे। गुरुदेव म्हणतात साधना म्हणजे गायत्री मंत्राची उपासना। आपण ही साधना केल्याशिवाय आपण जेवायचं नाही। आणि स्वाध्याय म्हणजे आपल्या घरी जे मोठे मोठे ग्रंथ असतात त्याचा 1 पान वाचन करायचं, त्या 2 श्लोक करायचं, त्याच्याशिवाय झोपायचं नाही। गुरुदेवांचा हा नियम आहे की साधनेशिवाय जेवायचं नाही आणि स्वाध्यायाशिवाय झोपायचं नाही। आता ज्या मंत्र आहे त्या दोघांनी स्वाहा म्हणायचं, नमस्कार करायचा, असं या 4 पहिले आपण साधनेसाठी टाकणार आहे। ओम अयंता इदम आत्मा दातवेदस्ते ये शामृतिस्त भगवान मंगलाय तनोहरि विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरं सरस्वतीं प्रणोम्यादो शांति कार्या प्रसिद्धे। मंगलं भगवान विष्णु मंगलं गुरुध्वज मंगलं पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरि तं वै चतुर्मुखो ब्रह्मा सत्यलोका पिता देवजनाः पुनन्तु मनसा धियं पुनन्तु विश्वाभूतानि जातवेदः पुनिवां। ओम यत्ते पवित्रमचिरसि अग्ने विततमन्तरा ब्रह्मतेन पुनातु माम्। ओम पवमान सद्यनः पवित्रेण मापुनि विश्व
ते ठेव. थोडे पिवळ्या अक्षता द्या. हो हे ओम भद्रं कर्णेषु देवाः भद्रं पश्येमाक्षं शीर्षे स्तुष्टवांसस्तनूभिः व्यवशेम देवतं यदायुः पवित्रीकरण घ्या. दोघांनी डाव्या हातात एक चमचा